तुमचं आणि काँग्रेसचं एकमत आहे, म्हणजे सातत्यानं एका उद्योगपतींच्या नावाने. परवाच्या सभेत शरद पवार साहेब सुद्धा अडाणीवरती बोललेत. अच्छा, पण मग ही जी या पद्धतीची ज्यावेळेला धोरणं तयार होतात, ती धोरणं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर का तुम्हाला संधी मिळेल तर ती धोरणं परत मागे घेणार? मागे नाही, मी तो धारावीचा प्रकल्प जो अदानीने दिलाय तो रद्दच करणार आहे. कारण तिथल्या धारावीकरांना अपात्र ठरवून हे मिठागरेत टाकतायत. दहिसर टोल नाका असेल, मुलुंड टोल नाका असेल, आणखीन कुठे कुठे टाकतात. म्हणजे तिकडे आणखीन ह्यांना पुन्हा तिथे त्यांना झोपड्या करून देणार. तर मी तो प्रकल्प रद्द करून धारावीकरांना त्यांच्या कारण धारावीमध्ये नुसती घरं नाहीयेत, प्रत्येक घरात एक मायक्रो इंडस्ट्री आहे. तर त्यांना उद्योगाच्या सोयीसह, जागेसह मी धारावीकरांना तिथल्या तिथे घर देणार. त्याचबरोबरीने जी धारावीची जागा हातात राहील तिथे जागतिक दर्जाचं औद्योगिक केंद्र आणि आर्थिक केंद्र मी आणणार. हे माझं स्वप्न आहे. आता जी धारावीमुळे किंवा धारावीसाठी अदानीला जी हजारो एकर जमीन दिलेली आहे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात, मी तर असं ठरवलंय की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देणार. हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपण करायचं. कारण त्यांचा अधिकार आहे मुंबईवरती. पण त्या धारावीच्या विकासाला तुमचा विरोध नाही. धारावीचा विकास झालाच पाहिजे, विकास झालाच पाहिजे. पण धारावीकरांना तिथल्या तिथे घर त्यांच्या उद्योगाच्या सोयीसह देऊन तो विकास तुम्ही करा. त्यांना धारावीच्या बाहेर घालवायचं, बाहेरची माणसं धारावीत आणायची, याला काही विकास नाही म्हणत. पण असं नाहीये की आता बरं यांना परत धारावीच्या बाहेर काढल्यानंतर तिथे त्यांचा उद्योग काय? आणि हा जसा मुद्दा आहे तसंच आता त्यांनी जे केले की मुंबई आणि आपल्या मुंबईचे 2 आपण जिल्हे धरतो, मुंबईला शहर आणि उपनगर, आणि बाकीचे 5 जिल्हे किनारपट्टीचे, इथली गावठाणं आणि कोळीवाडी हे क्लस्टरमध्ये टाकलेत. म्हणजे क्लस्टरमध्ये टाकल्यावरती एवढा हा दरोडा आहे मोठा की माझे कोळीवाडी जे आहेत, कोळी बांधव करणार काय? त्यांच्या होड्या असतात, मासे सुकवायला जागा लागते, त्याच्यानंतर ती जाळी विणायला जागा लागते. माहीमला येता जाताना बघा ना, आता ह्या होड्या काय तुम्ही टॉवरमध्ये पार्किंगमध्ये देणार? अरे माझी होडी 3ऱ्या माळ्यावरती आहे, माझी होडी 4थ्या माळ्यावरती आहे. काय हा मूर्खाचा बाजार आहे. आणि मासे कुठे वाढवणार? गच्चीत, टाकीवर. म्हणजे हे संपूर्ण मुंबई खाऊन टाकायची, मूळ भूमिपुत्रांना मुंबईच्या बाहेर घालवायचं आणि यांच्या घशामध्ये, कारण हा राग आहे त्यांना, हा त्यांना राग आहे त्यांच्या डोक्यात की त्यांना मुंबईचं महत्व मारायचंय. आर्थिक केंद्र आहे काय मुंबई? नाही होऊ देणार आम्ही. पण तसं तर मुंबई कनेक्ट करतातच ते बुलेट ट्रेननी. कोणासाठी आणि कोणाशी कनेक्ट करतायत? आणि बुलेट ट्रेनचं स्टेशन हे नेमकं धारावीच्या बाजूला का ते मिठागरात उघडलं नाही? सॉल्ट पॅनमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन का नाही केलं? धारावीच्या बाजूला. म्हणजे मग धारावीत कोण राहणार? धारावीकरांना बाहेर काढल्यानंतर धारावीत राहणार कोण? राहायला येणार कोण? की ज्यांना बुलेट ट्रेनने अहमदाबादला जावं लागेल. धारावीचे लोक जाणार आहेत. पण हा जो विकासाचा जे चित्र रंगवलं जातं आणि त्या चित्राच्या समोर सगळ्यात प्रत्यक्षात कामं पूर्ण होत आलेली आहेत. तुम्हाला असं वाटतं कामं पूर्ण नाही होत? त्यांचं म्हणणं की आम्ही गती वाढवली, गतिमान सरकारमुळे गती वाढली कामाची. कामं पूर्ण होऊन तुटायला पण लागली. जसं राम मंदिर बांधलं ते गळते, संसद भवन गळते, आता बुलेट ट्रेनचा पूल कोसळला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याच्यानंतर तो शिवडी नावाशेवा लिंक रोड त्याला तडे पडले, आपला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला खड्डे पडायला लागले, मुंबई गोवा रस्ता अजून होत नाहीये, मधल्या कुठल्या तरी जबलपूर का कुठला तो एअरपोर्ट माहित नाही मला, त्याचं छत कोसळलं. म्हणजे ही कामं पूर्ण होत आहेत. मग हे काय करतायत की कॉन्ट्रॅक्टरची पैसे त्यांचे खिसे भरायला आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ह्यांचे खिसे भरायला अनावश्यक किंवा नियोजन शून्य विकास करतायत. आणि म्हणूनच बघा तुम्ही गेल्या वर्षीपासून मुंबईची हवा ही अधिकाधिक प्रदूषित व्हायला लागली. मेट्रोला प्रोत्साहन द्या, पण मेट्रोच्या बरोबरीने बीएसटीला का नाही देत? आज संपूर्ण मुंबईचं बकालीकरण सुरू आहे. याला मी विकास मानायला तयार नाही. पण जसं नाही, विकास म्हणजे तुम्ही उड्डाण पूल बांधायचे आणि त्या पुलाच्या खाली आपली युवक आणि युवती तिकडे भिकेला बसायचे, ह्याला तुम्ही विकास म्हणता? निश्चित नाही. म्हणजे असा विकास हा विकास काय कामाचा आहे? हा कॉन्ट्रॅक्टरचा विकास आहे.
आणि हे कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन पळून जाणार. पण तुमच्यावरती जो सगळ्यात मोठा आरोप आता अगदी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केला की तुम्ही थांबवली होती कामं, गेल्या काही काळामध्ये कामं थांबवली होती आणि त्याच्यामुळे विकास थांबला होता. नाही ते त्या मिंद्याचं सोडा, त्यांचा एकच मित्र आहे आणि त्याच्यावरती मला काय बोलायला, त्याच्या प्रभावाखाली ते आहेत, ते सोडून द्या. पण मुंबईचा कोस्टल रोड स्वप्न कोणी दाखवलं होतं पहिलं? कोणी दाखवलं होतं? कोणाच्या वचननाम्यात होत्या? शिवसेनेच्या होत्या. झाला ना पूर्ण झाला ना. त्याचं श्रेय भले तुम्ही घ्या, पण दिला काहीतरी शिवसेनेने मुंबईला दिलं. शिवडी नावासेवा जो लिंक रोड आहे, जर मी तो ब्रिज तो हे थांबवला असता तर सरकार पाडल्यानंतर थोड्या दिवसात त्यांनी उद्घाटन कसं करू शकले असते? अनेक अशा गोष्टी आहेत. मग त्याच वेळेला मी असं सांगेन की मेट्रोची कामं नव्हती आम्ही थांबवली. आरे कारशेडला विरोध तो आजही माझा आहे. दुर्दैवाने यांनी ते मारून टाकलं. मुंबईचं पर्यावरण मारताय. हा कोणता विकास? मिठागराची जागा जी आम्ही मागत होतो आम्हाला दिली नाही. आमचं सरकार पाडल्यानंतर तुम्ही ती जागा दिली. मग स्थगिती कोणी दिली होती? कोणामुळे काम अडलं होतं? सुप्रीम कोर्टात कोण गेलं होतं? केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विरोधात. पण या सगळ्या महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये कुठेतरी तुम्हाला पूर्णपणे घेरलं जाते राजकीय दृष्ट्या असं तुम्हाला वाटतं? कारण खास करून आदित्य ठाकरेंना सुद्धा वरळीमध्ये एक आव्हान उभं केलं जाते, सगळे एकत्र आले. बघा, आम्ही जनतेसाठी कामं करणारी माणसं आहोत. आमच्या नाही म्हटलं तरी पाठी मोजायला गेलं तर 6-7 पिढ्यांचा तरी इतिहास हेच सांगतो की आमच्या घराण्याच्या सगळ्या पिढ्या ह्या जनतेच्या चरणी, जनतेच्या सेवेसाठी रुजू आहेत. त्याच्यामुळे जनता आणि आम्ही, जनतेने ठरवायचं आमचं काय करायचं. मी कशाला चिंता करू? तुम्हाला चिंता वाटत नाही? मला नाही चिंता, कारण आम्ही आमच्यासाठी काहीच मागत नाही आहोत. मग त्या अर्थाने ही तुम्ही अस्तित्वाची लढाई असं समजत नाही? कोणाच्या? शिवसेनेच्या किंवा नाही, ठाकरे कुटुंब? शिवसेनेच्या पेक्षा शिवसेना का संपवायला निघाले? संपवायला निघाले शिवसेना. का? तर मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देणाऱ्या शिवसेनेचा विजय असो, ही जी घोषणा आहे, तर मराठी माणसाला संपवायचं, महाराष्ट्राला संपवायचं, आम्हाला महाराष्ट्र लुटू देत नाही त्या शिवसेनेला संपवायचं, हा मोदी शहांचा डाव आहे. म्हणून ते शिवसेना, नाही तर पक्षफोडी होतात. यापूर्वी सुद्धा शिवसेना फुटली होती, त्याच्या आधी सगळेच पक्ष फुटतात. पण कोणी पक्ष संपवण्याचा हा नीचपणा आजपर्यंत केला नव्हता. आणि उघड मग या मिंदेनी तर गेल्या वेळेला मोदी आणि शहांचे आभार मानले की तुम्ही मला शिवसेना नाव आणि चिन्ह दिलं. पण ही सगळी प्रक्रिया होताना तुम्हाला असं वाटतं की प्रादेशिक पक्ष ही गरज आहे भारतासारख्या एवढ्या मोठ्या संघात? कारण एक लक्षात घ्या की आपला देश हा संघराज्य आहे. अनेक भाषा, एकता में विविधता, विविधता में एकता काय म्हणतात ना, तर ते आपलं वैशिष्ट्य आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्याला तडा द्याल त्या दिवशी आपल्या देशामध्ये फार अस्थिरता येईल. त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचा, प्रत्येक प्रादेशिक अस्मितेचा मान हा राखला गेलाच पाहिजे आणि आम्ही तो राखणार. आम्ही राखणार. कारण शेवटी भाषावार प्रांतरचना का झाली? प्रांतरचना का नाही झाली? भाषावार प्रांतरचना झालेली आहे. प्रत्येक भाषेला तिचा प्रांत मिळालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक भाषेचा, प्रत्येक प्रांताचा हा मान सन्मान राखला गेला पाहिजे. आणि संघराज्य म्हटल्यानंतर केंद्र सरकार अशी काही संकल्पनाच नाहीये. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही जर का तुलना केली तर आपत्कालीन परिस्थिती आणि ज्याला एक्सटर्नल अफेअर्स किंवा परदेशाच्या काही किंवा देशाच्या बाहेरील गोष्टी, याच्यामध्ये केंद्र किंवा ज्याला आता केंद्र सरकारला काहीतरी नाव आता काढलं पाहिजे आपल्याला. कारण ते केंद्र म्हणून मला वाटतं आता तामिळनाडू तर मानतच नाही ते केंद्र सरकार. तर संघराज्यामध्ये त्या सरकारला ह्या दोन परिस्थितीशिवाय राज्य आणि त्यांचे अधिकारी सारखे आहेत. पण संघराज्याचा तुम्ही उल्लेख केला, पण संघाबद्दल तुमचं काय मत आहे? ते संघराज्य नाही, हे अनेक भाषावर प्रांतरचनेचं संघराज्य. आणि संघाला सुद्धा मला हेच विचारायचंय की तुम्हाला हा भाजप अपेक्षित होता का? संघाला आता 100 वर्ष होत आहेत. 100 वर्ष तुम्ही हा असा संकरित भाजप तुम्हाला अपेक्षित होता का? मग 100 वर्ष का घालवलीत? मूळ बियाणं कुठे गेलं तुमचं? जे तुमचं वैचारिक बियाणं जे काय असेल ते कोणाला पटत असेल किंवा पटणार नाही, पण हेच ते बियाणं होतं का दुसरं कोणतं बियाणं होतं? मग तुमचा हा असं सगळं विचित्र भाजप काय झालेलं आहे? पण म्हणजे ना शेंडा ना बुडखा त्याला म्हणतो आपण, तसा भाजप झालेला आहे. ओळखच नाही राहिली भाजपची.
पण मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची पुढची शिवसेनाच शिवसेनाच तुम्ही अजूनही शिवसेनाच मानता? मी नाही, शिवसेनाच. मी हा निवडणूक आयोगाचा अधिकारच मी मानत नाही माझं नाव बदलण्याचा. उद्या निवडणूक आयुक्तांचं नाव मी सांगितलं नाही, धोंड्या, मी बदललं नाव त्यांचं. आहे अधिकार मला, तसं त्यांनी नाव नाही बदलायचं माझं. तुम्ही माझ्या पक्षाचं चिन्ह, तुम्ही तुमचा अधिकार आहे, कारण निवडणूक लढवताना ते अधिकार तुमचे आम्ही मानलेच आहेत. तुमच्या अधिकाराच्या किंवा तुमच्या नियमाच्या बाहेर आम्ही वागलो तर आमच्यावर कारवाई करायचे अधिकार हे तुम्हाला आहेत, पण माझं नाव बदलण्याचा अधिकार हा त्यांना नाही, कदापि नाही. पण मग त्यासाठी अजून न्यायालयीन लढाई आता न्यायालयीन म्हणजे 3 न्यायमूर्ती तर गेले, आता 4थ्या आलेत, ते सुद्धा गर्दीमध्ये सामील होणार आहेत का, न्याय देणार आहेत. आणि असं मी ऐकलं होतं की 8 तारखेला सुनावणी होती. मी आधीच म्हटलं होतं ही सुनावणी एका बतावणी ते कळेल, ती बतावणी निघाली. त्या अर्थाने नाही, मला असं वाटतं की शेवटी आता मी चंद्रचूड साहेबांकडनं किंवा त्यांना सोबत घेऊन यमाई देवीच्या मंदिरातच जाणार आहे की काय तो न्याय द्या आम्हाला. अच्छा. पण आता हा जो सगळा एकीकडे न्यायाचा भाग आहे, पण दुसरीकडे पुन्हा तुम्ही जसं जनतेच्या न्यायालयात म्हटलात की तुम्ही आता जाताय, जनतेला बऱ्याचदा तुम्ही राजकीय सगळी व्यक्ती ज्या आहेत त्या गृहीत धरता का? कारण तुम्ही एकदा इकडे असता, एकदा तिकडे असता, त्याच्यानंतर नाही, एकदा इकडे असतं किंवा एकदा तिकडे असतं असं नाही. आम्ही जे करतो ते उघडपणाने करतो. आणि मी परत एकदा सांगितलं की अनैसर्गिक युती ते जे म्हणाले, त्यांचा नेताच अनैसर्गिक आहे हे त्यांनी स्वतः म्हटलेलं, मी नाही म्हटलेलं की भगवान ने उनको भेजा आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे ते त्यांनी मला ढकलल्यामुळे, मला खोटं पाडल्यामुळे, कारण मी शिवसेना प्रमुखांना म्हणून नव्हे तर माझ्या वडिलांना दिलेलं वचन हे मी पूर्ण करणार. आणि ते नैसर्गिक आहे की पुत्र कर्तव्य हे नैसर्गिक आहे, ते पुत्र कर्तव्य मी करणार. पण त्या अर्थाने हे सगळं कर्तव्य पार पडत असताना तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये शिवसेना एक नवीन, पुन्हा एकदा नवीन चेहरे दिसत आहेत. खूप चांगलं झालं. उलट मी मागे म्हणालो की काही वेळेला असं होतं की आपण एखाद्या ह्याच्या प्रेमामध्ये पडतो, अरे पानं सडलेत, सडू दे रे, पण कधीतरी ती नवी होती. ती सडलेली पानं झडलीच पाहिजेत, कारण ती सडलेली पाने झडली तरच नवीन कोंब येतात. आता नवीन कोंब आलेले आहेत आणि सडलेली पानं झडलेत, ते आता तिकडे आणखीन झडणार, कारण आता अमित शहानी जाहीरच केलं की त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार. अच्छा, त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा त्यांच्या चॉईसने त्यांनी सांगितलाय, पण तुमचा चॉईस काय असेल येणार आहे काय? नाही, आमचं आता तो त्यांचा त्यांनी एकतर्फी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की त्यांची युती ही अनैसर्गिक आहे. महायुतीमध्ये ते बाकीच्या पक्षाला विश्वासातच घेत नाहीये. आमच्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष एकत्र आहोत, म्हणून एकत्रितपणाने आम्ही ते ठरवू. अच्छा, एक शेवटचा प्रश्न,